हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला श्रावणी पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला रुद्राभिषेक हा घरच्या घरी कसा करावा व रुद्राभिषेक करताना काय काय सेवा करावी याची थोडीशी माहिती सांगणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता पाहावा। तर मग आता रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागते ते आपण पाहूया। सगळ्यात अगोदर आपल्याला पिंड लागणार आहे। आपल्या मंदिरात किंवा देवाऱ्यात आपल्याला नागविरहित पिंड हवी आहे। आपल्या देवाऱ्यात नागाची पिंड असू नये म्हणून आपण ही पंचधातूची पिंड इथे घेतलेली आहे। त्यानंतर हे आहे गळती पात्र, त्यानंतर दिवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी केंद्रातलं नित्यसेवेचं पुस्तक। यामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत। या सेवा आपल्याला रुद्राभिषेक करताना करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक पाणी जास्त घ्यायचं म्हणजे रुद्राभिषेक करताना ते कमी नको पडायला, म्हणून आपण पाण्याचा अभिषेक करणार आहे म्हणून आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे स्वच्छ। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे बेलपत्र, फुलं, अष्टगंध आणि भस्म। आणि पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे म्हणून आपण इथे घेतलेले आहेत तांदूळ। तांदूळ हे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पिंडीवर वाहायचे आहेत, त्यामुळे आपण तांदूळ पण इथे घेतलेले आहेत। आता सर्वात प्रथम आपण दिवा लावून घेणार आहोत। आता इथे सर्वात अगोदर आपल्याला गळती पात्रामध्ये पाणी टाकायचे आहे आणि गळती पात्र व्यवस्थित पिंडीवर गळती पडेल असं ठेवायचं आहे। आणि सुरुवात आपल्याला स्वामी स्तवन यांनी करायची आहे। आता हे स्वामी स्तवन आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल। स्वामी स्तवन हे आपल्याला नित्यसेवेच्या पहिल्याच पानावर मिळतं, ते आपण स्वामी स्तवन इथे म्हणूया। आता आपल्याला रुद्राभिषेक करताना काय काय सेवा करायची आहे ते आपण पाहूया। तर सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे। स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला शिव महिम एक वेळा घ्यायचा आहे। त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष आपल्याला एक वेळा घ्यायचा आहे आणि नंतर मग रामरक्षा 9 श्लोकापर्यंत आपल्याला एक वेळा घ्यायचा आहे। आणि रुद्राध्याय हा आपल्याला नमक चमक या सर्व सकट आपल्याला पूर्ण रुद्राध्याय घ्यायचा आहे। रुद्राध्याय घ्यायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो, पण ते आपल्याला संपूर्ण पाठ त्याचा वाचन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला शिवकवच एक वेळा घ्यायचा आहे, गायत्री मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, संजीवनी मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र हाही आपल्याला 11 वेळा घ्यायचा आहे। आणि सगळ्यात शेवट कालभैरवाष्टक आपल्याला घ्यायचा आहे एक वेळा। नंतर आपल्याला जलाभिषेक आपला जो आहे तो थांबवायचा आहे आणि आपली पिंड याच्या पात्रातून काढून स्वच्छ पुसून परत आपल्याला ते पाणी एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला नामावली शिवनामावली ही घ्यायची आहे। 108 शिवनामावली घ्यायची आहे। तुमच्याकडे जर बेलपत्र 108 असतील तर तुम्ही वाहू शकता, नसतील तर काहीच हरकत नाही। आपल्याकडे एक जरी बेलपत्र असलं तरी पण आपण 108 नावं घेऊन ते बेलपत्र सगळ्यात शेवट आपण पिंडीला व्हायचं आहे, ते मी तुम्हाला आता इथे दाखवेनच। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंदनम परम सुखदम के। अशा पद्धतीने आपला आता अभिषेक हा पूर्ण झालेला आहे। आता आपण आपल्या गळती पात्रात जेवढं पाणी उरलेलं आहे तेवढं ओम नमः शिवाय जप करून पिंडीवर घालणार आहोत। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. त्यानंतर आपल्याला पिंड ही पात्रातून उचलून घ्यायची आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे जे पात्रातलं पाणी आहे ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आणि परत एकदा आपल्याला ही पिंड पात्रात ठेवायची. आता हे पाणी आपल्याला जमिनीवर खाली ठेवायचं नाही. आता हे असं पाटावरतीच ठेवायचं. आता आपल्याला आपण जे भस्म घेतलेलं आहे म्हणजे ह्या भस्माचे हे 3 बोटं पिंडीला व्हायचे आहेत, लावायचे आहेत. ह्या अशा पद्धतीने ही 3 बोटं भस्म घेऊन आपल्या पिंडीला व्हायचे आहेत. आता आपली पिंड छोटी असल्यामुळं आपल्याला ते 3 बोटं लागत नाही, तरी पण आपण ते लावण्याचा प्रयत्न करायचे. पण पिंड ठेवताना मात्र नेहमी पाणी जिकडून बाहेर पडतं ती दिशा उत्तरेला असावी. आणि त्यानंतर आपण पिंडीला फुलं अर्पण करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याकडे फुलं असतील तर आपण अर्पण करावे. आणि त्यानंतर आता आपण शिवनामावली म्हणणार आहोत. शिवनामावली ही ह्या नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हा जो शेंडा आहे हा काढून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे. आता ही नावं आहेत, ही नावं घेऊन आपल्याला एक एक बेलपत्र अर्पण करायचे आहेत. आपल्याकडे जर 108 बेलपत्र असतील तर चांगलंच आहे, परंतु नसेल तर एकच बेलपत्र जरी असेल तरी आपण 108 नावं घेऊन हे बेलपत्र आपण सगळ्यात शेवट पिंडीवर वाहू शकतो. तर आता माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी वाहून घेणार आहे. ओम नमः शिवाय. ओम शंभवे शिवाय. ओम शशिशेखराय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. शिवनामावली म्हणून झाल्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र घ्यायचं आहे. त्याच्या आधी शिवप्रार्थना घ्यायची आहे. शिवप्रार्थना म्हणजे शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. आणि त्यानंतर शिव कालभैरवाष्टक स्तोत्र. अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ एका मुठीत घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला अंगठावरती आणि करंगळी खाली अशी करून आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असं म्हणून आपल्याला ही मूठ महादेवाला अर्पण करायची आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.